जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबारात अल्पवयीन बालकांवरील अत्याचाराचा धक्कादायक खुलासा। नंदुरबारात 4 वर्षांपासून अल्पवयीन बालकांवरील अत्याचाराचा आरोप। पोलिसांच्या सुमोटो कारवाईत धक्कादायक बाबी समोर। आरोपीकडून 649हून अधिक व्हिडिओ आणि 1000हून अधिक फोटो जप्त। 56 अल्पवयीन पीडितांची माहिती समोर। ओळख पटवण्याचे काम सुरू। डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपासाला वेग। आणखी खुलासे होण्याची शक्यता। नंदुरबार शहरात अल्पवयीन बालकांवरील अत्याचाराचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मागील गेल्या 4 वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचा पोलिसांचा संशय असून तक्रारदार समोर न आल्याने पोलिसांनी सुमोटो कारवाई करत तपासाला सुरुवात केली। या तपासात आरोपीकडून मोठ्या प्रमाणात डिजिटल पुरावे हाती लागले असून 649हून अधिक व्हिडिओ आणि 1000हून अधिक फोटो जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे। या प्रकरणात 56 अल्पवयीन पीडितांची माहिती समोर आली असून डिजिटल पुराव्यांच्या आधारे त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे। नंदुरबार शहरात समोर आलेल्या या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। अल्पवयीन बालकांवरील अत्याचाराच्या संशयातून पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। तपासादरम्यान आरोपीकडून मोठ्या प्रमाणात डिजिटल साहित्य आणि पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी आरोपीकडून 649हून अधिक व्हिडिओ क्लिप्स आणि 1000हून अधिक फोटो जप्त केल्याची माहिती न्यायालयात दिली आहे। या डिजिटल पुराव्यांची पडताळणी करून संबंधित बालकांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे। या तपासातून आतापर्यंत 56 अल्पवयीन पीडितांची माहिती समोर आल्याचे सांगण्यात येत आहे। दरम्यान आरोपीकडील मोबाईल, लॅपटॉप आणि इतर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची तपासणी सुरू आहे। या साहित्याच्या तपासणीत आणखी डिजिटल पुरावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे या प्रकरणातील पीडितांची संख्या आणखी वाढते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या प्रकरणासंदर्भात नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी अधिक माहिती दिली आहे। तर महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय पुराणिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रतिभा शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला काल आपण एक 743/2026 हा गुन्हा दाखल केलेला युवकांना पैशाचा आमिष दाखवून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याची आपल्याला खबर मिळाली होती। त्या अनुषंगाने एसडीपीओ नंदुरबार आणि पोलीस स्टेशन नंदुरबार शहर प्रभारी अधिकारी यांनी एक पथक स्थापन केलं होतं आणि त्या पथकाने संबंधित युवक ज्या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणी पाळत ठेवून त्या युवकाला ताब्यात घेतलेला आहे। आणि ताब्यात घेतल्यानंतर त्या युवकाच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने स्वतःचं नाव चेतन प्रकाश कोळी, वय 22 वर्ष, रायसिंगपुरा नंदुरबार असं सांगितलेलं आहे। ज्यावेळेस त्याला ताब्यात घेतलं त्यावेळेस त्याच्याकडचा मोबाईल चेक केल्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचे लहान मुलांसोबतचे आणि इतर युवकांसोबतचे अनेक अश्लील चित्रण केलेले व्हिडिओ आणि छायाचित्र आपल्याला त्याच्या मोबाईलमध्ये आढळून आलेली आहेत। आणि त्यावरून नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत रुपेश पगारे यांच्या तक्रारीवरून आपण नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याला लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण आणि बालकांची काळजी आणि संरक्षण अधिनियमाची विविध कलमं आपण लावलेली आहेत। प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालंय की हा आरोपी 2022 पासून अशा प्रकारची कृत्य करत आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये चित्रण करून वारंवार त्या युवकांना आणि लहान बालकांना अशा प्रकारचे नैसर्गिक अत्याचाराचं ब्लॅकमेल करून त्यांच्यावर नैसर्गिक अत्याचार करत आहे असं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। आपण त्याचा मोबाईल जप्त करून तो तपासणीसाठी पाठवत आहोत। प्रथम दर्शनी साधारणपणे 30-40 लहान मुलं प्लस युवक याला बळी पडलेली असल्याची शक्यता आहे। ही एक शक्यता आहे, तपासामध्येच ऍक्च्युली बाबी निष्पन्न होतील आणि व्हिडिओची संख्या आता तपासामध्ये निष्पन्न झालेली नाही आहे, ती आपण FSL मार्फत चेक करून त्याबाबत पुढे तपासणीला मोबाईल पाठवणार आहोत। नंदुरबार पोलीस स्टेशनला बाल लैंगिक अत्याचारासंबंधी गुन्हा नोंद होण्यापूर्वी पोलिसांना गुप्त माहिती व पोलिसांच्या यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार अधिकची माहिती घेऊन शहर पोलीस स्टेशनने जो गुन्हा नोंद केला आहे त्यासंबंधी पोलीस प्रशासनाचे सर्वप्रथम अभिनंदन। तपासी अधिकारी यांच्याशी बाल हक्क आयोग म्हणून आम्ही संवाद साधताना व चर्चा करताना सदर पीडित बालकांचे प्रचार प्रसार होणार नाही, त्यांची कायदेशीर तरतुदीने गोपनीयता पाळली जाईल यासंबंधीच्या सूचना केलेल्या आहेत।
तसेच तपासकामात कुठल्याही प्रकारची तांत्रिक चूक राहणार नाही व दोषरहित आरोपपत्र महाशय कोर्टात सादर होईल की जेणेकरून गुन्हा सिद्धतेकडे जाऊन आरोपीला कडक शासन होईल यासंबंधीच्या सूचना पोलीस प्रशासन यांना केलेल्या आहेत. आपल्याला नंदुरबार जिल्ह्यात अशा कोणत्याही बालकांविषयीच्या अनैतिक व बेकायदेशीर कृत्याची कोणतीही माहिती मिळाल्यास पोलीस प्रशासन व बालकांसंबंधी काम करणाऱ्या यंत्रणेला आपण कळवावे असे आम्ही जनतेस आवाहन करीत आहोत. नंदुरबार शहरामध्ये 2022 पासून तब्बल 600 व्हिडिओ क्लिप करत लहान बालके व युवकांचे लैंगिक शोषण केले जात होते, लैंगिक छळ केला जात होता. ही बाब अत्यंत गंभीर आहे, आक्षेपार्ह आहे, चीड येणारी आहे, संताप येणारी आहे. 4 वर्ष जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या प्रशासनाला ही गोष्ट समजली नाही, त्यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे. माझी मागणी आहे की अशा विकृत मानसिकतेच्या लैंगिक छळ करणारा बालकांच्या आणि युवकांचा आरोपीला अटक तर झालेलीच आहे, पण त्याला कठोरातले कठोर कलम लावून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून अत्यंत कठोर शिक्षा झाली पाहिजे. तो जेलमधून कदापिही सुटता कामा नये ही आमची मागणी आहे. नंदुरबार जिल्ह्यातच बाल आयोगाचे अध्यक्ष आहेत, त्यांना माझं आव्हान आहे की आपण तात्काळ एसपींकडे जा, या केसची संपूर्ण चौकशी करत 4 वर्ष प्रशासन काय करत होतो हा जाब विचारा. आणि त्याचबरोबरीनं नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा बालक, युवक, महाविद्यालय, शाळा, आश्रमशाळा, हॉस्टेल्स या ठिकाणी बालकांचं प्रबोधन करून ते भयमुक्त जगले पाहिजेत. याच्यासाठी एक हेल्पलाईन आणि त्यांना कायद्याची माहिती देण्याचं, प्रबोधन करण्याचं काम तुम्ही करावं, हे बाल आयोगानं करावं अशी मी त्यांना विनंती करते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदरणीय देवाभाऊ या अत्यंत चांगलं काम करतात. त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी या संदर्भामध्ये लक्ष घालून तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवत आरोपींवरती तात्काळ कठोरात कठोर शिक्षा त्याला झाली पाहिजे, केलं पाहिजे आणि ते जेलमधनं सुटता कामा नये. या गोष्टीचा आम्ही तात्काळ निषेध करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची प्रवक्ता म्हणून मी मागणी करते की नंदुरबार जिल्ह्यामधल्या बालकांना, युवकांना भयमुक्त जीवन जगण्यासाठी या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करा.